आज बनवूया मऊ मोकळीसूत साबुदाणा खिचडी. आता आषाढी एकादशी येत आहे, तेव्हा अशा पद्धतीने एकदा खिचडी बनवून बघा, कारण चिकट खिचडी खायला कोणालाच आवडत नाही. तर त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. पाणी घालून चांगला चोळून साबुदाणा धुवायचा, म्हणजे त्याच्यामध्ये जो स्टार्च असतो तो निघून जातो आणि साबुदाणा खिचडी मोकळी होते. आता 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून साबुदाणा भिजेल एवढं पाणी घातलं आहे. बोटाच्या कांडीने मोजलं तर पाव भाग एवढं पाणी घातले. साबुदाण्यात जास्त पाणी घालू नका. साबुदाण्याच्या वरती थोडंसं पाणी राहिलं पाहिजे एवढंच पाणी घाला आणि साबुदाणा रात्रभर भिजवायचा आहे चांगला. दुसऱ्या दिवशी सकाळी छान साबुदाणा मऊ भिजतो. शेंगदाणे भाजून घेतलेत, त्याची थोडीशी साल काढून घेतली. साल ठेवली तर खिचडीचा रंग थोडासा काळसर येतो, म्हणून मी साल थोडीशी काढली आहे. आणि थोडंसं जाडसर आणि थोडंसं बारीक असं मिक्स कूट बनवून घेतले त्याचं. आता कढईत जिरं घातलं, हिरवी मिरचीचे तुकडे, 1 बटाटा साल काढून फोडी करून घेतल्यात, तो घातला. बटाटा चांगला झाकण ठेवून वाफ देऊन मऊ करून घ्यायचा. बटाटा मऊ झाला की त्याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा, मीठ घालायचं आणि मिक्स करायचं. झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफ द्यायची आणि नंतर आपल्याला त्यात शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. शेंगदाण्याचं कूट आधीच घालायचं नाही, नाहीतर साबुदाणा खिचडी चिकट होते. 1 वाफ दिल्यानंतरच साबुदाण्यात शेंगदाण्याचं कूट घाला. मी थोडीशी साखर घातली, कारण की मी काळी तिखट मिरची वापरली होती, म्हणून छान मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून स्लो गॅसच्या फ्लेमवरती साबुदाणा 7 ते 8 मिनटं छान वाफवून घ्यायचा ट्रान्सपरंट होईपर्यंत. आणि इथे आपली मऊ मोकळी साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने एकदा खिचडी बनवून बघा, छान मऊ मोकळी होते.